काय सांगाल? प्रभाग क्रमांक 6 मधून आपण अपक्ष उमेदवार आहात. काय जनतेच्या समस्या आहेत आणि कशा प्रकारे रिस्पॉन्स भेटतो आणि थोडक्यात आपला परिचय सांगा. मी अनिल काकासाहेब जाधव, प्रभाग क्रमांक 6 या गटातून मी अपक्ष उमेदवार म्हणून या निवडणुकीला सामोरं जात आहे. मी मागील 6 ते 7 वर्ष झालं या प्रभागात काम करत असल्याने या ठिकाणच्या समस्या अडचणी जाणून घेऊन त्या महानगरपालिका प्रशासनापर्यंत पोहोचून त्या पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करतो. त्यामुळे या प्रभागामध्ये अडचणी ज्या आहेत त्या स्वच्छतेच्या, काही ठिकाणी गटारी खराब झालेल्या त्या गटारीच्या मी स्वतः 6 वर्षांमध्ये भरपूर ठिकाणच्या गटारी तयार केलेल्या आहेत. रस्ते तयार करून घेण्याचं काम केलेलं आहे प्रशासनामार्फत. गटारींच्या स्वच्छते म्हणजे गटारींची स्वच्छता, घंटागाडी, नंतर पथदिवे या बाबतीत मी समस्या जाणून घेऊन त्या सोडवलेल्या आहेत. त्यामुळे या प्रभागामध्ये समस्या कमीच आहेत असं म्हणावं लागेल, कारण मी 6 वर्ष झालं या ठिकाणी काम करतोय आणि यापुढेही करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रभागातील जनतेनं काम करणाऱ्या उमेदवाराला अनेका होतकरू आणि माझ्यासारख्या गरीब घरातून आलेल्या उमेदवाराला एक वेळ संधी द्यावी, कारण मी इतर आलेले उमेदवार मी काम करणार म्हणून समोर येत आहे, परंतु मी काम केलंय म्हणून मी निवडणुकीला समोर येत आहे. तरी आणि त्यातल्या त्यात समस्या आहेत भरपूर, आणि जशा माझ्याकडे येतात समस्या तसं मी निवारण करण्याचा मी प्रयत्न करतो आणि 100% त्या गोष्टीला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक उमेदवार हा आपल्या पक्षाच्या किंवा अधिकृत जे उमेदवारी असते ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. आपण अपक्षच म्हणून का जनतेसमोर जातात आणि काय समस्या घेऊन, म्हणजे प्रत्येक उमेदवाराचं एक विजन असतं की त्या विजन घेऊन आपण कोणत्या समस्या जाणार आहे? कारण आता सर्व जनता बघतच आहे, ह्या पक्षातून झालं की त्या पक्षात, त्या पक्षातून झालं की ह्या पक्षात. कारण तर तिकिटासाठी एवढी मारामार झालेली आहे, ते शर्ट बदलल्यासारखं पक्ष बदलत आहे. परंतु मी तसं न करता मी माझ्या कामाच्या जे बळावर जनतेच्या समोर जात आहे आणि जनताही मला स्वीकारत आहे, कारण मी त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या प्रशासनामार्फत त्या समस्यांचं निवारण करण्याचं काम मी मागील 5 ते 6-7 वर्ष झालं करत आहे. त्यामुळे एक विजन म्हणजे कसं, सेवा करण्यासाठी मी सामोरं आलो आहे आणि सेवा करणार आहे. त्या अनुषंगाने मी निवडणुकीला सामोरं जात आहे आणि आधीही काम केलेलं आहे, नंतरही जास्त प्रमाणात काम करू हे विजन घेऊन मी प्रभागातील नागरिकांच्या समोर जाणार आहे. खरं तर भाजप असेल आणि काँग्रेस असेल या दोन्ही पक्षांनी आपल्या विरोधात तगडे उमेदवार आहेत. एकंदरीत या उमेदवाराकडे आपण कसं बघता? उमेदवाराकडे बघण्याचा दृष्टिकोन मी पॉझिटिव्ह ठेवतो, कारण ते त्यांच्या ठिकाणी, मी माझ्या ठिकाणी. परंतु माझ्याकडून काय म्हणजे 100% देता येईल ते मी आधी पण दिलेलं आहे, आता पण देणार आहे, पुढे पण देणार आहे. ते आहे त्यांच्या ठिकाणी, त्यांनी प्रयत्न करावा. मी माझ्या ठिकाणी मी प्रयत्न करेन. जनता सुज्ञ आहे, जनता ठरवेल की कोणता उमेदवार सक्षम आहे की आपण त्या उमेदवाराला निवडून देऊ शकतो. त्यामुळे त्या उमेदवाराच्या बाबतीत आपण बोलणं काही म्हणजे योग्य वाटणार नाही. जनता सुज्ञ आहे, ठरवेल. विरोधी पक्षाकडून आपण सातत्यानं आपल्याला कॉल केले जात आहेत, मेसेज केले जात आहेत की आपण उमेदवारी आम्हाला पाठिंबा द्यावा. याकडे आपण काय म्हणून जनतेला सांगा? मी त्यांना एवढंच म्हणतोय, जनता माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे मी जनतेच्या पाठिंब्याने मी पुढाकार घेऊन मी निवडणुकीत उतरलोय आणि निवडणुकीला सामोरं जाणार आहे. ते जनता ठरवेल की येणार आहे नाही येणार. परंतु मी जर माघार घेतलो तर जनतेच्या मनातून माझा म्हणजे विश्वास उडेल आणि त्यामुळे मी त्या बाबतीत विरोधकांना म्हणा किंवा जे येतात माझ्याकडे त्यांना मी असा रिस्पॉन्स देत नाही. आपण आता प्रभाग क्रमांक 6 मधून उभे आहात. एकंदरीत आता ज्याला गेले 4-5 दिवस झाले आपण बघत आहात की आपल्याला कशा प्रकारे प्रतिसाद भेटतोय, नागरिकांच्या समस्या नेमक्या काय आहेत या तुम्हाला कळल्यात? मी आताच म्हणल्यासारखं मागील 6-7 वर्ष झालं नागरिकांमध्ये आहे. मी ह्या प्रभागामध्ये या प्रभागातला रहिवासी असल्यामुळे या प्रभागातल्या समस्या माहीत आहेत, या प्रभागामध्ये संपर्कात आहे आणि काम करत असल्यामुळं मी आताच म्हणल्यासारख्या समस्यांचं निवारण केलेलं आहे, सर्वांच्या सोबत आहे. त्यामुळं सर्व जनतेचा आपोआप पाठिंबा आहे आणि जनताच पुढाकार घेऊन माझ्या बाबतीत सर्व भागामध्ये एक सकारात्मकता म्हणजे पसरवत आहे आणि माझ्या पाठीशी आहे. प्रत्येक उमेदवार हा आपल्या वार्डामध्ये विजन घेऊन जातो. तुमचे काय विजन आहेत ते आम्हाला थोडक्यात सांगा. आता माझ्या प्रभागामध्ये मागील 10 ते 20 वर्ष झालं गटारी खराब झालेल्या आहेत. आता रस्त्याच्या अडचणी आहेत, पण रस्त्याच्या अडचणी ड्रेनेजची लाईन आहे ती केंद्राच्या मार्फत ती योजना आहे, त्या मार्फत ड्रेनेज झाल्याच्या नंतर रस्ते होणार आहेत. त्यामुळे रस्त्याचं सध्या तर
आहे अडचण, परंतु ते थोडा काळ जाणारच आहे त्या गोष्टीसाठी. बाकी गटारीचं काम आहे, पतदिव्यांसाठी मी कंटिन्यू प्रयत्नशील असतो. पुन्हा इतर जे सरकारी योजना आहेत त्या योजना कशा नागरिकांपर्यंत पोहोचवायच्या यासाठी काय म्हणजे नियोजन करता येईल, या सर्व या गोष्टी चं विजन घेऊन मी नागरिकांपर्यंत जाणार आहे. आता खरं तर आपल्याकडे 15 तारखेला मतदान आहे. नागरिकांना काय आवाहन कराल मतदानासाठी आणि कशा प्रकारे? नागरिकांना एवढंच आवाहन करेन, काम केलेलं आहे, काम करण्याची संधी द्यावी. त्यामुळे मला माझ्या शिट्टी या बटनावर क्लिक करून मला प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि काम करणाऱ्या गरीब उमेदवाराला संधी द्यावी.